नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरस यामधील 45, 45, 90 अंशाचे जे कोन होतात त्या त्रिकोणाचे प्रमेय बघणार आहोत. प्रमेय आहे, जर त्रिकोणाचे कोन 45 अंश, 45 अंश, 90 अंश असे असतील तर प्रत्येक 45 समोरील बाजू कर्णाच्या 1/√2 पट असते हे सिद्ध करा. त्रिकोण ए बी सी हा जर घेतला आपण तर याच्यामध्ये बी कोन 90 अंशाचा आहे आणि ए कोन 45 अंशाचा आहे आणि सी कोन 45 अंशाचा आहे. तर दोन कोन 45 अंशाचे आहेत तर पक्ष आपला होईल त्रिकोण ए बी सी मध्ये कोन बी हा 90 अंशाचा आहे आणि कोन ए 45 अंशाचा, सी कोन 45. तर साध्य आहे. तर प्रत्येक 45 समोरची बाजू, तर ह्या 45 समोरची बाजू बी सी आणि ह्या 45 समोरची बाजू ए बी, तर ए बी बरोबर बी सी बरोबर 1/√2 ए सी म्हणजे कर्णाच्या 1/√2 पट असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. याच्यामध्ये रचना वगैरे काय करायची नाही. त्याची सिद्धता जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथे पक्षामधलं पहिले घेऊया आपण. त्रिकोण ए बी सी मध्ये कोन बी जो आहे तो 90 अंशाचा आहे आणि कोन ए बरोबर कोन सी हे दोघेही 45 अंशाचे आहेत. त्याला पक्ष म्हणूया आपण. आता ह्या त्रिकोणामध्ये जर दोन कोन 45 असतील तर हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. हे जे कोन सारखे आहेत त्या समोरच्या बाजू सारखे असणार आहे. तर ह्या 45 समोरची बाजू ए बी आणि ह्या 45 समोरची बाजू बी सी ही सारखी असणार आहे. ते इथं लिहायला लागेल. तर ए बी जेवढी आहे तेवढी बी सी आहे. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणणार आहे. ए बी बरोबर बी सी याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. तर हे का एकरूप आहेत? कारण एकरूप कोना समोरील बाजू एकरूप, किंवा इथं समद्विभुज काटकोन त्रिकोण असं म्हटलं तरी चालतील. समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतात. एकरूप बाजू, समोरच्या बाजू एकरूप. तर इथं एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप आहेत तर त्या पद्धतीने इथे ए बी आणि बी सी हे सारखे होतील. आता इथे पायथागोरस सूत्र वापरा. तर पायथागोरस सांगतात की ए सी म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर पाया बी सीचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग. ते पायथागोरस सूत्र आहे. तर पायथागोरस सूत्र. आता आपल्याला विधान क्रमांक 1 मध्ये ए बी जेवढे आहे तेवढी बी सी आहे. विधान 1 मधून इथे बी सी किंवा ए बी या जागी अदलाबदल करायची आहे. ए बीच्या जागी तुम्ही ए बीच्या जागी बी सी घेऊ शकता. तर इथे म्हणूया ए सी वर्ग, इथे बी सी वर्ग तसाच ठेवूया आपण, अधिक ए बीच्या जागी बी सी घेऊया. तर इथं बी सीचा वर्ग होईल विधान 1 वरून. आता इथे ए सी वर्ग, तर बी सी वर्ग आणि बी सी वर्ग, एक बी सी वर्ग आणि एक बी सी वर्ग, दोन बी सी वर्ग झाला. तर इथे दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊ आपण. तर ए सी बरोबर दोनाचं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 2 बी सी ते वर्गमूळ घेऊन. आता आपल्याला वर्गमुळात 2 पक्षांतर करायचे आहेत म्हणजे 1/√2 होतील, छेदाला जातील ते, आणि ए सी बरोबर बी सी. विधान 1 मध्ये बी सी जेवढा आहे तेवढाच ए बी आहे. इथं म्हणावं लागेल की ए बी बरोबर बी सी बरोबर 1/√2 ए सी हे सिद्ध.